परिणाम मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. धक्का क्रमांक पहिला. बा थँक्यू. अगदी आपण पाहतोय ज्या ज्या वेळेला मसूद बाउंड ट्रॅक वरती असतात सातत्याने विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि याही वेळेला पहिल्या बॉल वरती चित्र ते आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आंबेत या टीमच्या वतीनं डावकुऱ्या हाताचा बॅटर सैफ आपण पाहतोय दाखल तर झालेत परंतु समोर मसूद. ओ या वेळेला आपण पाहतोय लॉफ्ट तर करायचं होतं परंतु टप्पा पडला. त्यानंतरला बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने दुंबडी आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. टप्पा पडला आणि थोडस लेट स्विंग आपल्याला होताना पाहायला मिळाला. ही खासियत राहिली मसूद यांची. समोर लेफ्ट हँडर बॅटर आहे त्याला जास्तीचा बॉल बाहेर कशा पद्धतीने जाईल याच्याकडे तो लक्ष देतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय थांबवलं गेलं बॅटरला. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत अवे फ्रॉम द बॉडी आणि बॅटर सैफ आपण पाहतोय पायांचा वापर नाही करत आहेत त्यामुळे बॉलच्या लाईन अँड लेन पर्यंत नाही पोहोचू शकत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय अद्यापपर्यंत टीमचं अकाउंट सुद्धा ओपन नाही झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला पायांचा उपयोग केला गेला होता परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय लगातारचा तिसरा डॉट बॉल. नुकतीच काही दिवसांपूर्वी विजयधारी गोरेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती त्यामध्ये देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मसूद राहिले होते. स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती केली होती आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय इनफॉर्म. आणखीन एक डॉट बॉल तरी इथून पुढे होता परंतु यावेळेला विकेट किपर बीट झाले होते त्यामुळे पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि इथून पुढे बॅटचा संपर्क इथून पुढे झाला होता त्यामुळे आपण पाहतोय येस बॅटचा संपर्क झाला होता त्यामुळे आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे मग आणि सिंगल सुद्धा आपल्याला इथं नंबर मिळते आहे. अन्यथा आणखीन एक विकेट मसूद यांच्या खात्यामध्ये राहिली असती. 5 बॉलचा खेळ झालाय. इथून पुढे शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल. अर्सलन आपण पाहतोय स्टॅकिंग एंडला. शेवटचा बॉल शॉर्टम पूल केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केलं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील अर्सलन यांच्या बॅट मधून 4. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर टीमची धावा संख्या आपल्यावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 5च्या आकड्यावरती. 5ला 1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. आंबेत टीमचा विचार करायला गेला तर आसिम एक खेळाडू अगदी आपण पाहतोय बाहेर गावी असेल त्यामुळे आज या टीम मध्ये आपल्याला उपस्थिती त्यांची नाही पाहायला मिळत आहेत. अन्यथा आसिम चेरफळे आपण पाहतोय एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. कित्येक वेळा त्यांच्या बॅट मधून धावा बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना विकेट हे आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज आसिम आपण पाहतोय नाही आहे. त्याची कमी कुठेतरी टीम आंबेत या टीमला आपल्याला जाणवताना पाहायला मिळते आहेत. परंतु इथून पुढे अर्सलन आणि सैफ यांना चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती मुनीब दाखल होताना पाहायला मिळतील. 5ला 1 सध्याची परिस्थिती. सेकंड ओव्हरला इथून पुढे सुरुवात होईल. बॉलिंग करत असताना मेहर 11 टिम्पर या टीमच्या वतीनं मुनीब. पहिला बॉल. समोर सैफ आहेत. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय संपर्कच होत नाही आहेत. बॅट बॉलचा संपर्क नाही झालाय. सैफ यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत 5 बॉल खेळले आहेत आणि 5 मध्ये फक्त आणि फक्त एकच सिंगल त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. धावा नाही येत आहेत. फलंदाजांना बंदिस्त ठेवण्याचं काम गोलंदाज करत आहेत सध्याच्या घडीला.
मसूदच्या पावलावरती पाऊल ठेवून मुनीफ सुद्धा चांगली गोलंदाजी करत आहेत. पहिला डॉट बॉल. या वेळेला कोलातला बॉल ऑन साइडला बंबातोय. जमिनीलगत खेळलेला फटका. सिंगल तर घेतली गेली आहे. फिल्डर येतील त्या आधी आपण पाहतोय जास्तीत धावा मिळणार नाही आहेत. फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या मधीनं 6 या आकड्यावरती टीमची धावा संख्या. आता मात्र सॅकिंग एंडला अर्सलन आपला बॉल मिळते. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अर्सलनला आता संपूर्ण जबाबदारी आपल्या टीमची आपल्या अंगावरती आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. 6 या आकड्यावरती आपण पाहतोय 1 विकेट. षटकातील आपण पाहतोय तिसरा बॉल. या वेळेला अर्सलन पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय. आक्रमण तर करायचं होतं. खेळाडू तिथे आहेत. फिल्डिंग चांगली केली आहे आणि त्यानंतरला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होण्याचं काम इथून पुढे होत आहेत. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. मागची मॅच पोलादपूरकरांनी जिंकली जिथे आपण पाहतोय जवळपास 43 किंवा 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय. इथून पुढे फर्स्ट इनिंग मध्ये किती धावा सेफ असतील ते सुद्धा पाहावं लागेल. हो या वेळेला आपण पाहतोय एज इथून पुढे लागली आहे. त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट बॅटिंग करत असताना आंबेत या टीमला. कॅच आपण पाहतोय मुशीर खानदेशी यांच्या माध्यमातून कॅच पकडली गेली होती. चर्चा आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काहीतरी सुरू आहे. 7 आकड्यावरती आपण पाहतोय 2 विकेट गेलेले आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मुनीब आलेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत धावा फक्त खर्च केल्यात 2 आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. चला इथून पुढे आपण फिल्डर आपण पाहतोय ज्या वेळेला 30 सर्कलच्या बाहेर किती फिल्डर बाहेर आहेत ते आपण इथून पुढे आता बघूयात. नाही आहे ना सर. चला इथून पुढे डिसिजन आलेला आहे त्यामुळे इथून पुढे आपण लगेच मॅचला सुरुवात करूयात. येस 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 रिव्ह्यू नाही आहे तिथे त्यामुळे याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात आणि इथून पुढे सामन्याला आपण लगेच सुरुवात आपण करणार आहोत. येस अगदी परफेक्ट. येस खेळाडू होता त्यामुळे आपण पाहतोय अगदी सगळ्या दृश्य आपण पाहतोय एबी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीच्या मदतीतून आपण क्लिअर केलाय. त्यामुळे इथून पुढे विकेट येईल. 7 आकड्यावरती 2 विकेट आपल्याला जाता मिळतात. नवीन बॅटर आपण पाहतोय अभित आपल्याला दाखल होताना बाल मिळतील. टीम आंबेत या टीमच्या वतीनं 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अभित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. तो फुल टॉस बॉल. बॅट स्विंग केली आहे. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या वेळेला फ्लॅट आहे. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी व्हेरी मच निडेड सिक्सर. सहा धावांसाठी आपल्याला इथून पुढे षटकार येताना बाण मिळाला आणि षटकाराची खऱ्या अर्थानं टीम आंबेडकरांना गरज होती.
तो षटकार अभित यांच्या बॅटमधून आलाय. मुदीमॅनचा आपण पाहतोय तो शेवटचा सेकंड लास्ट बॉल तो खराब पद्धतीचा होता. आता इथून पुढे शेवटचा बॉल काय फटका सजवलाय. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. अद्भुत अचंबित करणारा स्ट्रोक आपण पाहतोय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 इथून पुढे आपण पाहतोय बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावा संख्या 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. 17 रन. नवीन गोलंदाज सुजाल. पहिलाच बॉल या वेळेला समोरच्या दिशेने आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळेल. बॉल लॉंग ऑफला डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत तिथे अमीर फिल्डिंग करतील. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मधीने टीमची धावा संख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. 18 रन ऑन अ बोर्ड सध्याची परिस्थिती. 18 धावा ताबडतोबवरती आहेत. सुजल वरती आपण पाहतोय मेडन ओव्हर हाताळण्याचे कारणामे खूप साऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. होम फाउंडेशन या स्पर्धेमध्ये देखील सुजलने मेडन ओव्हर डिलिव्हर केली होती. पुढचा बॉल हो फुल टॉस बॉल या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत फिल्डिंग करतील. फिल्डिंग चांगली राहिली आहे. मुश्रफ बॉल बाहेर मिळत आहेत. फिल्डिंग चांगली केली आहे. इथून पुढे सिंगल आहे. टीमची धावा संख्या 19 आकड्यावरती 19 रन. 19 धावा 19 रन ऑन अ बोर्ड. आतापर्यंत मेहर 11 टिंबाले या टीमच्या वतीनं चांगली गोलंदाजी राहिली आहे. तो या वेळेला ओव्हर पिच फटका फसलाय हवेमध्ये. बॉल आपण पाहतोय बॉलच्या खाली फिल्डर कोणताही नाही येऊ शकला. वॅकेंट एरियामध्ये आपल्याला बॉल मार्ग होताना पाहायला मिळेल. परंतु याही वेळेला जास्त काही मिळत नाही आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा येत नाही आहेत. 2च्या मधीनं 21 धावा 21 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. अर्सलन आणि अभितात आपण पाहतोय सेट झालेत. समोरच्या गोलंदाजांना इथून पुढे आता अपसेट करावं लागणार. जास्त वेळ तुमच्याकडे नाही आहे. 21 ला 2 फुल टॉस. परंतु तिथे आपण पाहतोय खेळाडू आहे डीप मध्ये. कॅच चांगल्या पद्धतीची कंप्लीट केली गेली आहे आणि इथून पुढे अर्सलन मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक बॅटिंग करत असताना आंबे त्या टीमला 3रा. आणखीन एक विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती नाझिम यांना आपण पाहतोय. नाझिमने आपण पाहतोय अशा परिस्थितीमध्ये येऊन चांगली बॅटिंग केलेली आहे आणि याही मॅच मध्ये प्रयत्न तर करावे लागतील. कारण का एक मानाची स्पर्धा आहे. 11 स्टार सांडवे या टीमच्या वतीने आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सर केले ते अब्रार भाई पानसरी साहेब यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो या वेळेला पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय उलटा फुलटा स्ट्रोक खेळायचा होता. संपर्क नाही झालाय. सुजलकडे देखील अचूक टप्पा आहे. भेदकता आहे आणि त्या जोरावरती तो गोलंदाजी करतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. सुजलने फक्त धावा खर्च केला 4. 21 आकड्यावरती टीमची धावा संख्या पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने कोलट टाकला होता. मसूद अगदी आपण पाहतोय प्रचंड वेगाने त्या बॉल मिळतील आणि इथून पुढे बॉल पाठीमागच्या दिशेने मिसफील्ड झाली आहे. परंतु त्याचा फायदा जास्तीचा होणार नाहीये. 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावा संख्या 23 आकड्यावरती 23
ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. इथून पुढे शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी असेल. बॅटिंग करत असताना अंबेत आता इथून पुढे कुठपर्यंत मजल गाठेल. इथून पुढे शेवटच्या ओव्हरमध्ये जर 15 धावा आल्या तर मग इथून पुढे जवळपास 35च्या पुढे स्कोर जाऊ शकतो आणि तिथून मग सेकंड इनिंगमध्ये तुम्ही चांगल्यापैकी फाईट मैदानाच्या आतमध्ये देऊ शकता. प्रयत्न करावे लागतील शेवटच्या 6 बॉलमध्ये. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. परंतु ज्या वेळेला आपण पाहतो दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा असतात ग्रामीण गटामधून त्यावेळेला मेहर 11 टेम्पाले हा संघ आपल्याला आवर्जून तिथे सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि आज देखील आपण पाहतो या क्वालिफायरच्या मॅच मध्ये तो दाखल झालाय. मेहर 11 टेम्पाले संघ चांगली कामगिरी केली परंतु आंबेत संघ दूरवरचा प्रवास करून ते सुद्धा दाखल झाले आहेत. त्यामुळे इथून पुढे 6 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या आणि अंतिम षटकात चालण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय उबेद हे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची अगदी आपण पाहतोय आउटसाइड एज आणि त्यानंतर विकेट किपर कोणती चूक नाही करणार आहेत. अभितला देखील आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटिंग करत असताना आंबेच्या टीमला धक्का क्रमांक 4 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. या वेळेला आपण पाहतोय बाहेरचा बॉल होता. अमित सर आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा कॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 24 आकड्यावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावत संख्या अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24ला 4. फौजान आपण पाहतोय न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. हो या वेळेला आपण पाहतोय पाठ कुठे होती. बॉल अगदी आपण पाहतोय वरतून निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली या बॉलने. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना बॉल मिळेल. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 मध्ये 10 धावा तरी बनवाव्या लागतील. फक्त आणि फक्त 24 धावा या धाबळकावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. फौजान आहेत सॅकिंग एंडला 6व्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. थांबलेत आपण पाहतोय उभेत. शेवटचा आणि अंतिम षटकांचा खेळ सुरू आहे. परंतु यानंतरची होणारी मॅच आपण टॉस करण्यासाठी आपण इन्व्हाइट करणार आहोत. चला गणेशवाडी चांडवे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पोलादपूर. त्यामुळे टॉस करण्यासाठी आपण लगेच या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बाहेरचा बॉल होता. या वेळेला सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय. नासिम यांचा कॉल. व्हाईट बॉल +1. टोटल आपल्याला 2 धावा येताना पाहायला मिळतील. चला टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन्स लक्ष देन. आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. 26ला 4. 26 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. उभे त्याने अद्यापपर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत. षटकातील आपण पाहतोय हा पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने जिथे आपण पाहतोय कव्हरला खेळाडू आहेत. जास्त काही मिळणार नाही. इथून पुढे आपण पाहतोय रनआउटची संधी आणि इथून पुढे नासिम आपण पाहतोय एकटे सुटलेत परंतु फौजान यांचा कॉल नव्हता. नासिम यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा बाद.
27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 27ला 5 आहेत. धावांसाठी आपण पाहतोय आंबेड संघ खूप सारा स्ट्रगल करतोय, परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे मेहर 11 टिंबल या चारही गोलंदाज तर चांगली गोलंदाजी केली आहे. एक्स्ट्रा देखील आपण पाहतोय खूप कमी खर्च केला, टप्पा त्यांना चांगलाच सापडला आणि त्या जोरावरती गोलंदाजी चांगली केली आहे. फौजान आता मात्र आपण पाहतोय स्टार्टिंग एंडला 27ला 5 पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय, कारण का बॉल पर्यंत बॅटर पोहोचतच नाहीयेत. प्ले अँड मिस स्वरूपाचे बॉल हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखीन एक डॉट बॉल. खूप सारे डॉट बॉल आपल्याला या इनिंग मध्ये पाहायला मिळाले, त्यामुळे टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 27. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने आपल्या बॉल मार्केट होताना पाहायला मिळेल. खेळाडू तिथे आहेत, फिल्डिंग केली आहे, सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल नाही मिळणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय विकेट आपल्याला इथून पुढे जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय 6वा मैदानाच्या बाहेर. जेवढा फरदीन काझीचा स्वॅग नसेल तेवढा आमचा सांडवेचा आपण पाहतोय नुमेर सरपंच याचा स्वॅग आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची हटके स्टाईल सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलंय. समज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल तोही एकदम पाहतोय तिथेच थांबलाय. 38 सर्कलच्या इथेच बॉल पाहायला मिळतोय. सिंगल घेतली गेली आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. दुसरी धाव इथून पुढे आपण पाहतोय कंप्लीट इथून पुढे नाही होणार. विकेट तर आली आहे आणि एका धाबेवरती आपण पाहतोय थांबावं लागेल. टीमची धावसंख्या एकाच्या मदतीने जाऊन पोहोचले 29-29. इथून पुढे जिंकण्यासाठी 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये मेहर 11 टिंपाले या टीमला 24 बॉल 30 ची गरज. चला टॉस करण्यासाठी आपण टीमचे कॅप्टन गणेशवाडी सांडवे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी टीम पोलादपूर टॉस करण्यासाठी आपण या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सलमभाई कौशली यांच्या शुभ हाताने आपण हा टॉस करूयात. सलमभाई कौशली यांना विनंती असेल आपण या आपल्याला इन्व्हाइट करत आहोत आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी. आणि अगदी आपण पाहतोय बाहेर गावावरून आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. सादिक अलसुरकर यांनी जर अगदी आपण पाहतोय कंटिन्यू 3 6 मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर अर्धशतक लगावलं परंतु अर्धशतक बनवण्यासाठी तेवढा धावाच नाहीयेत, म्हणून 3 षटकं लगावली तर त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर पुढच्या मॅच मध्ये जर संघ जिंकला तर मग त्यामध्ये अर्धशतक लगावलं तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ते म्हणजे मुनीबभाई गोडमे यांच्या वतीनं. धन्यवाद. आणि सन्माननीय फौजानजी पानसारी साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय सादिक अलसुरकर याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. वा खूप मोठी गोष्ट आहे, एका षटकारासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. चला टॉस करण्यासाठी पोलादपूर टीमचे कॅप्टन मी लक्ष वेधतो आपण या, कारण का गणेशवाडी सांडवे संघ आपल्याला उपस्थित पाहायला मिळतोय आणि कौशली साहेबांच्या शुभ हाताने आपण करणार आहोत या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. पोलादपूर आपण टॉस करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेत.
चला टीम पोलादपूर कॅप्टन आपण एक प्रतिनिधी लगेचच आपण पाठवा टॉस करण्यासाठी, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे फार गरजेचं असेल. पोलादपूर टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपले लक्ष वेधेन. संदीप कदम सर किंबहुना कल्पेश मोहिते आपण कुठे असेल लगेच या. इथून पुढे आपण पाहतोय 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो 30 धावसंख्येचा पाठलाग कसा होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत. परिवर्तन ऐकूयात किल्ला रोहाचा गोड आवाज हर्षल मुंडे सर. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आपण आवाज ऐकत होतात संजयजी शिंदे सरांचं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता 11 स्टार क्रिकेट क्लब आयोजित चांडवे गावाची भव्य दिव्य स्पर्धा. सर्वाधिक महत्त्वाचे मॅचेस क्वालिफायच्या मॅचेस मध्ये आपण जर पाहिले तर टार्गेट आहे फक्त आणि फक्त 30 धावांचं. पहिलाच बॉल वाईड त्यांना पाहायला मिळाला. सादिक आणि त्याच वेळेला मसूद गजगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅच चालू ठेवा.
24 धावा धावफलकावरती लागतात. 30 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच क्लिअर केली होती. पहिल्या ओव्हरला 21 आलेला पाहायला मिळाला. 15 बॉलमध्ये फक्त 6 धावांची गरज होती. ती गरज भागवली गेली आहे. 14 चेंडूंना मागे ठेवून सामना जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर मेहर 11 टीम पाली संघानं एक मोठा विजय आणि अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना टीम पाहायला मिळाली. मेहर 11 टीम पाली आणि मसूद गजगे तब्बल 25 धावा एकट्यानं बनवल्या त्या 30 मधल्या. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. इथून पुढची मॅच एका बाजूला टीम पोलादपूर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम. 4च ओव्हरची मॅच होईल.